नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला बघूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठं वक्तव्य केलं। या हल्ल्याशी संबंधित याचिका कोर्टानं फेटाळून लावलीत। हा काळ देश एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढण्याचा आहे आणि अशा वेळी सुरक्षा दलाचं मनोबल खच्चीकरण योग्य नाही असं कोर्टानं ठणकावलेलं आहे। ही योग्य वेळ नाही असं स्पष्ट म्हणत न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्या आणि याचिकाकर्त्याला फटकारलेलं सुद्धा आहे। सुरक्षा दलांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी त्यांचं समर्थन करणं आणि राष्ट्रीय एकात्मतेत सहभागी होणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, आज सुनावणी होती जी याचिका पहलगाम हल्ल्यासंदर्भात करण्यात आली होती त्याविषयी काय कोर्टानं म्हटलंय? याचिकाकर्त्याला सुद्धा फटकारलंय। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण त्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये पहलगाम हल्ल्याची याचिका दाखल करण्यात त्यावरती सुनावणी झाली आणि त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे ही याचिका नाकारली आणि त्यांनी एक मोठं निरीक्षण देखील नोंदवलेलं आहे। ही योग्य वेळ नाही ही याचिका दाखल करण्याची, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या संबंधित याचिकेवर मोठं विधान आहे सुप्रीम कोर्टात। त्यांनी म्हटलं की हा काळ जो आहे हा देश एकत्र ठेवण्याचा आहे, दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा आहे। अशा वेळी सुरक्षा दलांचे मनोबल खच्चीकरण करणे ही योग्य वेळ नाहीये असंही कोर्टाने स्पष्ट केलं। असं म्हणत त्यांनी कोर्टाने ज्या याचिकाकर्त्याला देखील याचिका फेटाळून लावली आहे। सोबत त्यांनी हे म्हटलेलं आहे सुरक्षा दलाच्या कामगिरीवरती प्रश्न निर्माण करण्याऐवजी त्यांचं समर्थन करायला पाहिजे। राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रीय एकतेसाठी सहभागी होणे आवश्यक आहे आणि प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की जस्टिस सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीनं आज पूर्ण पहलगाम याचिकेवरती आपलं निरीक्षण नोंदवलं आहे आणि ज्या पद्धतीने याचिका फेटाळली आहे त्याचा अर्थ असा होतो की पहलगामच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाने एकत्र येण्याकरता एक स्पष्टपणे मनोगत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल।